हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसची. आजचा व्हिडिओ पूर्णपणे प्रॅक्टिस बेस होणार आहे, कारण जेवढी जास्त आपण इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करू तेवढीच आपली इंग्लिश लवकर इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी असे काही सेंटेन्सेस जे आपण आपल्या डेली लाईफमध्ये दररोज यूज करतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता लेट्स गेट स्टार्टेड. जर आपल्याला म्हणायचं असेल मी घरी आहे, तेव्हा आपण म्हणणार आय एम ॲट होम. मी घरी आहे, आय एम ॲट होम. पहिल्या नजरेत जर आपल्याला म्हणायचं आहे पहिल्या नजरेत, तेव्हा आपण म्हणणार ॲट फर्स्ट साईट. जाऊ दे, जर आपल्याला म्हणायचं एखाद्या गोष्टीसाठी जाऊ दे, तेव्हा आपण म्हणणार लेट इट बी. जाऊ दे, लेट इट बी. तू झोपायला पाहिजे, जर आपल्याला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल की तू झोपायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणणार यू शुड स्लीप. तू झोपायला पाहिजे, यू शुड स्लीप. जर आपल्याला म्हणायचं असेल तुला अभ्यास करायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणणार यू शुड स्टडी. तुम्हाला कळालं असेल, जर आपल्याला एखाद्याला सल्ला द्यायचा असतो तेव्हा आपण शुडचा यूज करतो. जसं की आपल्याला म्हणायचं असेल तुला आराम करायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणणार यू शुड रेस्ट. तुला आराम करायला पाहिजे, यू शुड रेस्ट. तुला खात्री आहे का, जर आपल्याला विचारायचं असेल तुला खात्री आहे का, तेव्हा आपण म्हणणार आर यू शुअर. आपण विचारतो ना एखाद्या गोष्टीबद्दल की तुला खात्री आहे का, तेव्हा आपण म्हणणार आर यू शुअर. पुन्हा पुन्हा यासाठी आपण यूज करतो अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा, अगेन अँड अगेन. त्याच्यासोबत जा, जर आपल्याला म्हणायचं असेल त्याच्यासोबत जा, तेव्हा आपण म्हणणार गो विथ हिम. त्याच्यासोबत जा, गो विथ हिम. जर आपल्याला म्हणायचं असेल तिच्यासोबत जा, तेव्हा आपण म्हणणार गो विथ हर. तिच्यासोबत जा, तेव्हा आपण म्हणणार गो विथ हर. फिमेल साठी आपण हरचा यूज करतो. सकाळ झाली आहे, जर आपल्याला म्हणायचं असेल सकाळ झाली आहे, तेव्हा आपण म्हणणार इट्स मॉर्निंग. काय म्हणणार आपण, इट्स मॉर्निंग. माझ्यासोबत ये, तेव्हा आपण म्हणणार कम विथ मी. माझ्यासोबत ये, कम विथ मी. मला जाऊ दे, लेट मी गो. मला जाऊ दे, यासाठी आपण काय म्हणणार लेट मी गो. मला जायला पाहिजे, आय शुड गो. जर आपल्याला म्हणायचं असेल मला जायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणणार आय शुड गो. तुला जायला पाहिजे, जर आपल्याला म्हणायचं असेल तुला जायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणणार यू शुड गो. यू शुड गो. त्याला जायला पाहिजे, ही शुड गो. त्याला जायला पाहिजे, यासाठी काय म्हणणार ही शुड गो. मला असं वाटते, तेव्हा आपण म्हणणार आय थिंक सो. मला असं वाटते, आय थिंक सो. हे शक्य आहे, एखाद्या गोष्टीसाठी आपण म्हणतो ना की हे शक्य आहे, तेव्हा आपण म्हणणार इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल. पागल आहेस का, तेव्हा आपण म्हणणार आर यू क्रेझी. पागल आहेस का, आर यू क्रेझी. हे तुझ्यासाठी आहे, जर आपल्याला एखाद्याला सांगायचं आहे हे तुझ्यासाठी आहे, तेव्हा आपण म्हणणार दिस इज फॉर यू. दिस इज फॉर यू. मी तिथे जाईल, आय विल गो देअर. मी तिथे जाईल, आय विल गो देअर. मला बोलू दे, जर एखादा व्यक्ती कंटिन्यू बोलत असेल, आपल्याला चान्स नसेल देत, तेव्हा आपण म्हणतो ना मला बोलू दे, तेव्हा आपण म्हणणार लेट मी स्पीक. धक्का नको देऊ, डोंट पुश. धक्का नको देऊ, यासाठी आपण काय म्हणणार डोंट पुश. पुश म्हणजे धक्का देणे. आग्रह करू नका, डोंट इन्सिस्ट. आग्रह याचा अर्थ काय होतो इन्सिस्ट, तेव्हा आपण म्हणणार डोंट इन्सिस्ट. तिथे जाऊ नको, डोंट गो देअर. तिथे जाऊ नको, यासाठी आपण काय म्हणणार डोंट गो देअर. परत येऊ नको, डोंट कम अगेन. जर आपल्याला म्हणायचं असेल परत येऊ नको, तेव्हा आपण म्हणणार डोंट कम अगेन. घाबरू नको, डोंट पॅनिक. जर आपल्याला म्हणायचं असेल घाबरू नको, तेव्हा आपण काय म्हणणार डोंट पॅनिक. मला दोष देऊ नको, डोंट ब्लेम मी. ब्लेम म्हणजे दोष देणे, आणि जर आपल्याला म्हणायचं आहे मला दोष देऊ नको, तेव्हा आपण म्हणणार डोंट ब्लेम मी. जास्त बोलू नको, डोंट स्पीक ओव्हर. जास्त बोलू नको, तेव्हा आपण काय म्हणणार डोंट स्पीक ओव्हर. हसत राहा, जर आपल्याला म्हणायचं असेल हसत राहा, तेव्हा आपण काय म्हणणार कीप स्माइलिंग. काहीच नको बोलू,
डोंट से एनिथिंग. आपण म्हणतो ना कधी कधी रागात, आता तू काहीच नको बोलू, तेव्हा आपण म्हणणार डोंट से एनिथिंग. संकोच करू नको, डोंट हेजिटेट. काय म्हणणार आपण? डोंट हेजिटेट. तुम्ही व्यस्त आहात का? जर आपल्याला विचारायचं असेल की तुम्ही व्यस्त आहात का, तेव्हा आपण म्हणणार आर यू बिझी. काय म्हणणार आपण? आर यू बिझी. काहीतरी चूक आहे, तेव्हा आपण म्हणणार समथिंग इज रॉंग. जर आपल्याला म्हणायचं असेल काहीतरी चूक आहे, तेव्हा आपण काय म्हणणार? समथिंग इज रॉंग. लवकर परत येशील, कम बॅक सून. जर आपल्याला म्हणायचं असेल एखाद्याला लवकर परत येशील, तेव्हा आपण म्हणणार कम बॅक सून. कदाचित तू बरोबर आहेस, तेव्हा आपण म्हणणार यू मे बी राईट. कदाचित तू बरोबर आहेस, यू मे बी राईट. मी कंटाळली आहे, आय एम फेड अप. कंटाळणे याचा अर्थ काय होतो? फेड अप. मला आता आठवलं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अचानक आठवते तेव्हा आपण म्हणतो ना मला आता आठवलं, तेव्हा आपण म्हणणार आय जस्ट रिमेंबर. हे स्पष्ट आहे, इट्स ऑब्वियस. हे स्पष्ट आहे यासाठी काय म्हणणार? इट्स ऑब्वियस. काही काम कर, डू सम वर्क. जर आपल्याला म्हणायचं असेल काही काम कर, तेव्हा आपण म्हणणार डू सम वर्क. माझ्यावर विश्वास कर, बिलीव्ह मी. माझ्यावर विश्वास कर यासाठी काय म्हणणार? बिलीव्ह मी. हे खूप जास्त झालं, इट्स टू मच. हे खूप जास्त झालं, इट्स टू मच. हे कोणी केलं? जर आपल्याला विचारायचं असेल हे कोणी केलं, तेव्हा आपण काय म्हणणार? हू डिड इट. हे पुन्हा वाच, आपण काय म्हणणार? रीड इट अगेन. कोणीच नाही आले, नोबडी केम. कोणीच नाही आले यासाठी आपण काय म्हणणार? नोबडी केम. मनावर घेऊ नको, डोंट टेक इट टू हार्ट. जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं असेल मनावर घेऊ नको, तेव्हा आपण काय म्हणणार? डोंट टेक इट टू हार्ट. मला उत्तर पाहिजे, आय नीड आन्सर. मला उत्तर पाहिजे, आय नीड आन्सर. आता तुम्ही जाऊ शकता, यू कॅन गो नाव. आता तुम्ही जाऊ शकता, यू कॅन गो नाव. मला राग आणू नको. जर आपल्याला म्हणायचं असेल मला राग आणू नको, तेव्हा आपण म्हणणार डोंट मेक मी अँग्री. डोंट मेक मी अँग्री. तू हे करू शकते. जर आपल्याला एखाद्याला सांगायचे आहे की तू हे करू शकते, तेव्हा आपण म्हणणार यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. स्वतःशी प्रेम करा, लव्ह युअर सेल्फ. स्वतःशी प्रेम करा, लव्ह युअर सेल्फ. मला लक्षात ठेव, तेव्हा आपण म्हणणार रिमेंबर मी. जर आपल्याला म्हणायचं असेल माझ्याशी बोल, तेव्हा आपण म्हणणार टॉक टू मी. माझ्याशी बोल, टॉक टू मी. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे काही डेली यूज सेंटेन्सेस ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही अगदी इझिली तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.